आम्ही पूर्ण रूम खाली केलेली आहे. सो आम्ही होतोय दुसरीकडे शिफ्ट. हाय हॅलो, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे शिफ्टिंगचा. म्हणजे आज आम्ही थोडंसं सामान काल घेऊन गेलो रूममध्ये. तर त्याच्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये काहीच शूट करू शकले नाही, कारण संध्याकाळी आम्ही मम्मीकडे गेलेलो ते तिकडून येऊन आम्ही खूप थकलो होतो. तर त्याच्यामुळे मला काहीच शूट करता आलं नाही. सगळी गडबड होती आणि थकल्यामुळे आम्ही लवकर मग जेवून झोपी गेलो. आणि सकाळी थोडंसं सामान नेलं आहे, तर मला सकाळीसुद्धा जास्त काही शूट करता आलं नाही, कारण जॅकला जायचं होतं दुकानात सलोनमध्ये. आणि त्याच्यामुळे मग थोडीशी गडबड होती, त्याच्यामुळे आम्ही काही शिफ्ट केलं नाही. जे असेल त्यात आम्ही जेव्हा सगळं काही तिकडे लावणार आहे, सेटअप करणार आहे, ते मी दाखवणार आहे तुम्हाला कसं आपण सगळं सेटअप करणार आहे. आणि माझं रूम सोडायचे बरेच रिझन आहेत, पण मेन रिझन त्यात हे आहे की त्याच्या आधी मला हे सांगायचं आहे तुम्हा सर्वांना की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण खूप गरजेचं आहे. कारण गरीब लोक असतात, काही जणांची परिस्थिती नसते, तरीसुद्धा त्यांना ॲडजस्ट करावं लागतं आणि अशा गोष्टींना बळी पडावं लागतं. तर काही ठिकाणी मी आता जिथे इथं राहिले मला अनुभव चांगला आहे, पण इथे मला अनुभव थोडासा बॅड आला आहे. कारण मेन आमचं रिझन हे आहे इथे रूम सोडायचं. जे इलेक्ट्रिक बिल आपलं जे लाईट बिल येतं त्याचा इश्यू आहे. कारण इथे एकच मीटर आहे, त्याच्यावर सब मीटर बसवलेत 3 रूमचे. तर इथे प्रॉब्लेम असा होता की बिल खूप जास्त प्रमाणात. माझ्या रूममध्ये तर आम्ही तर काहीच घेतलं नाही, फक्त एक कूलर आहे. तर असं मी काही यूज करत नाही दिवसभर. तर मी घरात नसायची, मला पण माहीतच आहे. मग त्याच्यामुळे मला व्हिडिओसुद्धा शूट करता येत नव्हते. तर अशा प्रकारे बिल भरपूर जास्त येते. माझी महावितरणवाल्यांना एकच विनंती आहे की प्लीज तुम्ही सब मीटर किंवा मीटर असं चेक करा. आणि प्लीज अशा गोष्टींना बळी पडतात लोक, तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी ही माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना. तर त्याच्यामुळे लाईट बिल वगैरे खूप जास्त आहे आणि त्याच्यावरून सुद्धा इश्यू होतात समोरच्या पार्टीचे आणि आपले ओनर आणि याच्यामध्ये. तर प्लीज असं काही करू नका, कारण प्रत्येकाची परिस्थिती नसते एवढं सगळं विनाकारणचं भरायचे. तर प्लीज आय रिक्वेस्ट की अशा गोष्टींना आळा बसला पाहिजे कुठेतरी, एवढंच सांगायचं होतं मला. आणि हेच कारण मेन आहे की आम्ही रूम खाली करतो आहे. सो जिकडे आहे तिकडे थोडीशी लहान रूम आहे, पण ठीक आहे, आमच्या दोघांपुरती ॲडजस्ट होतं आहे आम्हाला. तर आता आपण सगळं लावायचं, अरेंजमेंट करायचे, सगळं सामान लावायचं, फक्त नेऊन ठेवलं आहे रूममध्ये. तर आपण जाऊया. आणि सगळ्या माझ्या बाजूचे जे पालकर आहेत आणि टकल्या यांना सगळ्यांना खूप मिस करेन. लवकरात लवकर आम्ही जवळ येऊ, बघू ते सुद्धा एक ह्या रूमचा माझा शेवटचा दिवस. सो आता मी होते नवीन रूममध्ये शिफ्ट. तर सगळं सामान शिफ्ट करून झालं आहे. आता फक्त जायचं आहे आणि तिकडचं सामान वगैरे लावायचं आहे. सो आता थकली आहे, खूप झोपता आली आहे, पण मला सेटअप पण करायचं आहे सगळं, त्याच्यामुळे मग नाही झोपणार. जे असेल तर रात्रीच डायरेक्ट आराम करेन. आणि हाय वंश. सो आता आपण जाऊ. सगळं आवडून तर झालं आहे, थकली आहे तरी पण करावं तर लागणारच. बघूया आज काय होतं. दिवसभर आपलं शिफ्ट झालेलं आहे, सामान ते कितपत लावून होणार आहे ते बघूया आपण. असंच कंटिन्यू राहा बघण्यासाठी. नवीन रूम आहे आणि आम्ही आलो एवढं सगळं सामान घेऊन. सो आता दादा आलेत अरेंजमेंट करून द्यायला.
अशी आहे आमची रूम. ॲडजस्टमेंट झाली आहे. एवढं सगळं लावून झालं. इकडे देवाचं लावून झालं आहे आणि बाकी सामान आम्ही असं ठेवलं आहे. अजून बरंच लावायचं आहे. आणि इकडे कुठं आहे ते, कुठं आहे पडद्याचं काम चालू आहे. इकडे एवढी अरेंजमेंट झाली आहे माझी. अशी एकदा पडदा लावायचं काम चालू आहे. इथून मस्तपैकी व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल रोज. आता आमचा हा असा किचन रूम लावून झाला आहे. आम्ही छोट्याशाच रूममध्ये एक चांगली मॅनेजमेंट केली आहे, एक अरेंजमेंट केली आहे. खूप छान प्रकारे मी छोटंसं माझं हे घर आहे ते सजवलं आहे. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर असेच बघत राहा आणि आपल्या चॅनलवर असेच कंटिन्यू राहा. आणि कसं वाटलं माझं छोटंसं घर हे नक्की सांगा कमेंट करून. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात लवकरच आपलंसुद्धा घर होईल. सो असेच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा. लवकरच आपलंही घर असेल. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर कसा वाटला नक्की सांगा.